बातमी आहे नाशिक शहरातल्या खड्ड्यांची। नाशिक शहरांमधल्या मोठमोठ्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरे गटानं आक्रमक अशी भूमिका घेतली आहे आणि उद्या नाशिकमध्ये खड्ड्यांच्या विरोधात जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। हे आंदोलन खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वामध्ये होणार आहे। तर आज संजय राऊत यांनी रस्त्यांची पाहणी देखील केलेली आहे। रस्त्यांची पाहणी करताय? रस्त्यांची नाही, खड्ड्यांची। रस्ता शोधतोय। अनेक नागरिकांनी आपल्याकडे तक्रारी केल्यात। यांनीच मतं दिली आहेत, यांनीच भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणलंय, म्हणून शिवसेनेनं आपलं कर्तव्य कधी विसरलं नाही। आम्ही सतत या खड्ड्याच्या प्रश्नावरती आवाज उठवतो आहोत। परवा शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेजी इथे येऊन गेले, त्यांनी पाहणी केली, त्याने आवाज उठवला। उद्या या खड्ड्यांच्या प्रश्नावरती प्रचंड मोठा मोर्चा आम्ही काढतो आहोत। प्रशासनाला कोंडीत पकडण्याचं, खड्ड्याच्या रस्त्यावर जा विचारण्याचं काम आम्ही करतो। पण शेवटी नाशिककरांनी जर भान ठेवलं असतं मतदान करताना, मग विधानसभा असेल किंवा महानगरपालिका असेल, तर मला असं वाटतं की आजची जी परिस्थिती दिसते, आज जो आक्रोश चाललाय, आज जी 10 माणसं मेली, 100च्या वर लोक जखमी झाले खड्ड्यात पडून, ते टाळता आलं असतं। हे निर्दय लोक आहेत फार, यांना ठेकेदारीशिवाय दुसरं काही दिसत नाही। या खड्ड्यामध्ये सुद्धा यांनी इतके पैसे खाल्ले असतील या रस्त्यावर, तुम्ही कल्पना करू शकत नाही। बघू आता, आवाज उठवला होणार ना। आता पाहिलं मी, इथे बिचारे कोणी भाजी विकताय, कोणी फळं विकताय, त्यांचं पोट हातावर आहे। इथे आता या रस्त्यावरून जर माणसंच गेली नाहीत, गाड्या गेल्या नाहीत, तर त्यांची चूल कशी पेटणार?